1 वाटी शेंगदाणे 1 ग्लास पाण्यामध्ये मी उकळायला ठेवले. अराउंड 80% कुक होऊ द्यायचे शेंगदाणे, ज्यामध्ये मी ऑलरेडी 4 चमचे मीठ घातलेलं आहे. शेंगदाण्याला चांगलीशी उकळी येत आहे. थोडं याला पूर्णपणे मला शिजू नाही द्यायचं, म्हणजे पूर्ण नरम होऊ नाही द्यायचं आहे. याला थोडं 80%च कुक होऊ द्यायचं आहे. स्टीअर करून घ्यायचं. ते 5 ते 7 मिनिट झालेले आहे आणि बघा आपले शेंगदाण्याला चांगलीशी उकळी येऊन शेंगदाणे अराउंड 80% कुक झालेले आहे. आणि आता मी गॅस बंद करून देते. हे बघा 5 ते 7 मिनिट झालेले आहे आणि शेंगदाणे चांगले शिजलेले आहे आता. तर आता मी गॅस बंद करून देते आणि शेंगदाणे पाण्यातून वेगळे करून घेते. शेंगदाण्यातलं पाणी मी गाळून घेतलेलं आहे. शेंगदाण्याचं पाणी थोडं निथळू देते. त्यानंतर याला थोडं कपड्यावर मी ताट घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक कपडा ठेवून त्यावर शेंगदाणे पसरवून देते आणि याला थोडं फॅन खाली ठेवून देते 1 तासपर्यंत. म्हणजे हे जे ह्याचं तरी शेंगदाणे पण आता बऱ्यापैकी कोरडे झालेले आहे. मी एका कढईमध्ये मीठ घेतलेलं आहे, ते थोडं आधी गरम करून घेते. पण आपण बघू शकतो चांगलं गरम झालेलं आहे. आता यात मी शेंगदाणे घालते आणि याला कंटिन्युअसली आपल्याला परतत राहायचं आहे. हे बघा मी कंटिन्युअसली शेंगदाणे मिठामध्ये हलवत आहे. आपल्याला जळू द्यायचं नाही आहे. तुम्ही बघू शकतो शेंगदाणे आपला रंग बदलत चालली आहे. आता थोडं त्याला भाजल्यासारखं रंग येत आहे, पण अजूनही ते नरमच आहे. हे बघा आता आपले शेंगदाणे चांगल्याने भाजून झालेले आहे. आता मी याला मिठातून बाहेर काढून घेते. झाऱ्याने याला असं मी मिठातून काढून घेते. राहिलेले अर्धा वाटी शेंगदाणे पण मी तसेच मिठामध्ये भाजून घेते. थांब बेटा.